नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. उत्कर्ष महाविद्यालयाचा उर्वरित रस्ता पूर्ण करणार आणि विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी 10 संगणक देणार. आमदार दौलत दरोडा यांचे अभिवचन. उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान IT महाविद्यालयात दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिंद येथील समाज हितकारणी संस्था संचलित उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान IT महाविद्यालय भातसई वासिंद यांच्या वतीने दीक्षांत समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. हा सोहळा समाज हितकारणी संस्थेचे अध्यक्ष अरुण वारगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी 10 संगणक देणार तसेच उत्कर्ष महाविद्यालयाकडे येणारा उर्वरित रस्ता लवकरच पूर्ण करणार असे अभिवचन दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा, मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर सविता राजाराम राऊत, ठाणे माहिती समृद्ध संस्थापक अध्यक्ष व मुख्य संपादक भगवान यशवंत पेकळे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून भातसई ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुखदेव जाधव, भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका उपाध्यक्ष दिलीप जाधव, समाज हितकारणी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मानिवडे, सचिव रामदास शेळके, अंतर्गत हिशोब तपासनीस विश्वास परटोले, संस्थेच्या सल्लागार सुषमा अनिल दळवी तसेच उत्कर्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेषराव मसूडकर, उपप्राचार्य अजित पोटे, प्राध्यापक नितीन वेखंडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. दीक्षांत समारंभ सोहळा अत्यंत दिमागदार व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद तसेच मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला वाणिज्य व विज्ञान IT या क्षेत्रात पदवी संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचा मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून मिळालेली पदवी व त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद होता. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उत्कर्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेषराव मसूडकर यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका दीपिका मयूर काबाडी तसेच प्राध्यापिका उषा शेलार यांनी केले. मानिवडे साहेबांना माहिती आहे प्रतिकूल परिस्थितीमधून कसा मार्ग काढायचा. तो मार्ग येत्या मागच्या इलेक्शनला मी काढला. तुम्ही माझ्याबरोबर नव्हते वाटतं. संपूर्ण मतदारसंघाचा विचार जर केला तर 2 ते 2.25 लाख मतदार आणि त्या प्रत्येक मतदाराला भेटणं. तुम्ही बोलाल का राजकीय बोलताय, पण त्याच्यातून काय तर तुमच्यासाठी शिकण्यासाठी बोलतो. चिकाटी मेहनत जर असली तर आपल्यासमोर कोणतंही संकट आलं तर त्या संकटावर मात करून जाण्याची माझी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी येत्या 24च्या इलेक्शनला मी पार पाडली. माझ्यावर कोणीच नव्हतं, कोणता पुढारी नव्हता, कोणता मोठा कार्यकर्ता नव्हता, परंतु जनता जनार्दनाचा आशीर्वाद माझ्यावर होता आणि तो आशीर्वाद असल्यामुळेच मी यशस्वीपणे 1995 पासून तर आत्तापर्यंत मी SB कॉलेजचा विद्यार्थी आहे. आम्हाला शिकवणारे जे सिंग सर आहेत ते आता प्राचार्य आहेत. त्यांनी काही शब्द आम्हाला सांगितले.
तू मत बोलो, तुम आप मत बोलो, ऐसा पैसा ऐसा तैसा, म्हणजे त्यांनी जे जे शब्द आम्हाला सांगितले ते ते शब्द आम्ही आमच्या डायरीमध्ये नोंद केली आणि त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये जातो. त्या शब्दाच्या मार्फत आम्ही लोकांमध्ये संवाद करतो आणि त्या संवादातून माणसं जोडतो. हे गुपित राजकारणात तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने, मग अशी मॅडमने सांगितले, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपण निश्चितपणे राहतो. मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो, एखाद्या साध्याच्या टपरीच्या उद्घाटनाला जर गेलो तर ती टपरीचं मोठं मॉल होतो. काय जादू असेल का नसेल त्याचं ते मला काही माहीत नाही, परंतु एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर ती वास्तू जिवंत आहे की कशी आहे याचं चाहूल मला त्या ठिकाणी लागतं. या ठिकाणी जेव्हा मी आलो, पायाभरणी केली, त्याच वेळेस सांगितले तुमचं कॉलेज हे उत्कर्षासारखंच उत्कर्ष होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कर्ष तुमच्या कॉलेजने या ठिकाणी केलेलं. मागच्या निश्चितपणे 3 इडियट तुम्ही बघितला असेल प्रत्येकाने पिक्चर का नाही मला माहीत नाही. त्याच्यामध्ये वांडगू आणि तो आमिर खान का आमिर खान का काय, म्हणजे त्याच्यातला जो पॉझिटिव्ह एनर्जीचा जो भाग आहे 3 इडियटमधला, प्रत्येकाला काय काय व्हायचं होतं. कुणाला एकाला फोटोग्राफर व्हायचं होतं, एकाला डॉक्टर व्हायचं होतं, एकाला संशोधक व्हायचं होतं, परंतु त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नाही आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आमचा मुलगा वकीलच झाला पाहिजे अशा पद्धतीने आग्रह धरला आणि त्यांच्या अंगात असलेले जे कलागुण होते, म्हणजे जो फोटोग्राफर होता त्या फोटोग्राफरची त्याला जो ऑर्डर आली होती, ती ऑर्डर त्यावेळेस त्याला त्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी दाखवली, कारण त्याचं मन त्या फोटोग्राफरमध्ये होता. तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला जे वाटेल, तुमच्या मनामध्ये जे तुमच्या हृदयात असेल ते हृदयापासून जर त्या क्षेत्रामध्ये गेला तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीची प्रगती आपली या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे तुम्ही रस्त्याने आला, ते रस्ता मी बनवला म्हणजे काय सरकारने दिला. मी आडनाव आणि दरोडा असल्यामुळे सरकारच्या तिजोरी भरपूर दरोडा टाकतो. मागच्या 2022, 23, 24 या वर्षामध्ये 300 कोटी रुपये मतदारसंघाच्या विकासासाठी आणि त्याच्यातला एक खारीचा वाटा म्हणजे तुमचा रस्ता. आणि याच्या पुढे येताना मध्ये जो काय गॅप राहिला आहे, गाळेला जागा भरा, त्या गाळेला जागा सुद्धा येत्या वर्षामध्ये आपण भरून टाकू, म्हणजे तो रस्ता आपण या ठिकाणी घेऊन टाकू. त्यानंतर मगाशी माननीय अध्यक्ष महोदयाला मी विचारलं की तुम्हाला कॅम्प्युटर आहेत का, जर नसतील तर 5 किंवा 10 कॅम्प्युटर मी या येत्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला देतो. कारण तुमचा उत्कर्ष आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्कर्ष, विद्यार्थ्यांचा उत्कर्ष म्हणजे समाजाचा उत्कर्ष, आणि समाजाचा उत्कर्ष म्हणजे आपल्या विभागाचा उत्कर्ष. हे उत्कर्ष सार्थक ठरवण्यासाठी आपण सगळे मेहनत करतात. त्याबद्दल सर्व उत्कर्ष विभागातील उत्कर्ष टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. नाव दौलतजी दरोडा. मॅडम म्हटलं की मला भीती वाटायची, पण शासनाच्या दौलतीवर दरोड टाकून समाजाचं हित साधण्यासाठी ते आमच्यामध्ये आहेत. आम्ही न मागता त्यांनी सुखदेवजी जाधव यांच्या माध्यमातून शासकीय निधीतून आम्हाला कॉन्क्रीट रस्ता उपलब्ध करून दिला. जाहीर केली का पुढचा गाळलेला जागा मी पूर्ण करेल. आणि मला विचारलं सर तुमच्याकडे कॉम्प्युटर्स किती आवश्यकता आहेत. मी त्यांना एक ठराविक आकडा सांगितला, त्यांनी न सांगता मी 10 कॉम्प्युटर तुम्हाला देईल जाहीर केलं. त्यांचे आभार मानतो. साहेब तुम्ही कुदळ मारलं, 2 मजली बिल्डिंग उभी राहिली. ह्याच इमारतीचे अजून 3 टप्पे बाकी आहेत. आज तुम्ही आला 3 टप्पे पूर्ण होतील. आम्हाला नक्कीच खात्री आहे पुढच्या वेळेस ते तुम्हाला बघावेच मिळतील. हा व्यासपीठ आणि हा जो हॉल आहे कार्यक्रमाचा तो कमी आहे, तो पुढेच एक्सटेंड करण्याचा आमचा विचार आहे. पुढे जे पत्रे दिसतात त्याच्यावर स्लॅब पडून त्यावरही स्लॅब पडावं. तुम्ही तुमच्या या कार्य नेहमीच यश प्राप्त कराल. पुन्हा पुन्हा आमदार व्हाल, मंत्री व्हाल अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या ह्या इमारतीला पूर्णत्वास नेण्यास तुम्ही एक खारीचा वाटा नाही म्हणताय, तुम्ही कुदळ मारल्यानंतर इमारत उभी राहिली तर तुम्हीच एक आधारस्तंभ आहात, पालकत्व आहात.
सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहात, शेवटपर्यंत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.